श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि T20 मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद. नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीच्या म्हणजे राऊंड ऑफ 8 टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. या स्पर्धेनं अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत. ब्राझील, नेदरलँड्स, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि जर्मनीसारखे बलाढ्य संघ स्पर्धेबाहेर पडलेत, तर नॉर्वे, केप वर्डे आणि DR कॉंगोसारख्या संघांनी लक्ष वेधलंय. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे सर. वणिरे सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार. नमस्कार. वणिरे सर, फिफा विश्वचषक स्पर्धा प्रथमच यावर्षी 48 संघांसह खेळवण्यात आली आहे. सुरुवातीला या नव्या स्वरूपावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतशी ती अधिक रंगतदार झाली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? साधारणपणे 1954 सालापासून ते 2022 सालापर्यंत जर विचार केला तर विश्वचषक स्पर्धेमध्ये 16, 24 आणि 32 संघ सहभागी होत होते आणि या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झालेले आहेत. यावर बरीच टीका पण झालेली होती की सुरुवातीचे सामने रंगतदार होणार नाहीत वगैरे अशी चर्चा झालेली होती. परंतु फिफाशी संलग्न असलेल्या देशांची आपण आकडेवारी जर पाहिली तर ती साधारणपणे 211 आहे आणि 211 पैकी 48 संघ जर स्पर्धेमध्ये खेळत असतील तर त्याचं प्रमाण फक्त 25% इतकंच आहे. आणि म्हणून 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे चांगलंच झालेलं आहे असं मला वाटतं. याचा फायदा झालेला आहे कारण अनेक चांगले संघ पात्रता फेरीतच बाद व्हायचे, त्यांना खेळायला या स्पर्धेमुळे मिळायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, ओशिनिया खंडांना या 48 संघांच्या सहभागामुळे अधिक जागा मिळाल्या. यापूर्वी फक्त युरोप खंडातले संघ जास्त असायचे, परंतु आता इतर खंडातले सुद्धा देशांना त्यामध्ये प्रतिनिधित्व जास्त प्रमाणात मिळालं. बरोबर. फिफाचं प्रत्यक्षात असं मत आहे की अधिकाधिक देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे फुटबॉलची लोकप्रियता त्याचबरोबर गुंतवणूक वाढणार आहे. जादा सामने झाल्याने प्रेक्षक, प्रसारण हक्क, प्रायोजक, तिकीट विक्री यामुळं उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तसेच भारत आणि चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येचे देश त्याचबरोबर आफ्रिकेतील अनेक देश या ठिकाणी फुटबॉलचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. म्हणून मला असं वाटतंय की 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे फारच चांगलं झालेलं आहे. वणिरे सर, ब्राझील सारखा संघ जो 5 वेळा विश्वविजेता संघ, हा संघ उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर पडलेला आहे. या धक्कादायक निकालाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल? ब्राझीलकडे जरी सर्वोत्तम प्रतिभा असली तरी सुद्धा सध्याच्या फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये बचाव, सामन्याचं नियोजन, मिळालेल्या संधींचा फायदा घेणे, प्रत्येक मॅचला आखली जाणारी रणनीती याचा वापर करणं आवश्यक आहे. आणि या बाबी ब्राझीलच्या संघात यावेळी दिसून आल्या नाही. त्यांच्या बचाव फळीमध्ये प्रचंड ढिलाई दिसून आली. त्यांनी नेहमीची आक्रमक शैली वापरली नाही. काल नॉर्वे बरोबर झालेल्या सामन्यामध्ये हालार्डनं रेषेच्या बाहेरून जोरदार फटका मारला, परंतु त्या ब्राझीलचा बचाव फळीतील खेळाडू पाहत उभारलेला. त्यानं हालार्डला रिकामं सोडलं आणि गोलकीपरनं सुद्धा ती गोलपोस्ट कव्हर केला नव्हता. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आक्रमक रणनीती ब्राझीलने या स्पर्धेमध्ये आखली नाही, त्याचा फटका या संघाला बसला. तुम्ही आत्ताच नॉर्वेचा उल्लेख केला. नॉर्वेनं प्रथमच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या संघाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल? स्पर्धेला सुरुवात होत असताना नॉर्वेला या स्पर्धेचा डार्क हॉर्स म्हणून गणना केली गेली होती. त्यांनी मोठमोठ्या संघांना धक्का दिला आणि त्यामुळं या संघाचं नाव यापुढील विश्वचषकामध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आदरानं घेतलं जाईल. त्यांना कोणतीही टीम कमी लेखणार नाही. आणि याचं कारण म्हणजे या संघाचं वैशिष्ट्य त्यांची असणारी संघभावना, त्यांचा असणारा शिस्तबद्ध खेळ, वेगवान आक्रमणे आणि सर्वात महत्वाचं युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल, या सर्व बाबींमध्ये नॉर्वेनं आघाडी घेतली आणि त्यामुळे नॉर्वेनं केलेली ही कामगिरी नावाजण्यासारखीच आहे.
ही त्यांची कामगिरी भविष्यात नॉर्वेच्या फुटबॉलला निश्चितपणे विकासाच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारी आहे. बरोबर. वरिणे सर, जेव्हा जेव्हा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा येते तेव्हा तेव्हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजे गोट, मराठीत म्हणायचं झालं तर सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू कोण, ही चर्चा तुफान रंगत असते. सध्या तरी लिओनल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बाप्पे यांच्यामध्ये खूप चुरशीची झुंज सुरू आहे. तुमच्या मते सर्वोत्तम खेळाडू कोण? आपण उल्लेख केला त्याप्रमाणे लिओनल मेस्सी, रोनाल्डो, एम्बाप्पे यापैकी सर्वोत्तम कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देणं हे थोडंसं कठीण आहे. कारण हे तिन्ही खेळाडू त्यांच्या त्यांच्या जागेला सर्वोत्तम आहेत. आतापर्यंत मेस्सीने बेस्ट प्लेअर ऑफ द इयर 8 वेळा पुरस्कार घेतलेला आहे. रोनाल्डोने 5 वेळा हा पुरस्कार घेतलेला आहे. परंतु एम्बापेने मात्र अजून हा पुरस्कार एकदाही जिंकलेला नाही. म्हणून काही या 3 खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. रोनाल्डोचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं फिटनेस, त्याचं सातत्य, महत्वाच्या मॅच मध्ये त्याची गोल करण्याची कला. मेस्सीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं अचूक फिनिशिंग, बेस्ट ड्रिबलिंग आणि बेस्ट पासिंग. तो प्ले मेकर म्हणून ओळखला जातो. तो संपूर्ण टीम स्वतः खेळवतो. आणि एम्बापेचा विचार करायचं झालं तर एम्बापे सारखा जलद खेळ करणारा अटॅकिंग प्लेअर, तो बेस्ट फिनिशर सुद्धा आहे, तो बेस्ट पास देणारा पण आहे आणि संघ भावना राखणाराही आहे. अशी या तिन्ही खेळाडूंची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तिघांमध्ये तुलना करणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. तरी माझं वैयक्तिक मत विचाराल तर थोडासा मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो. बरोबर. मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो. वणिरे सर, हे तुमचं मत खूप छान आहे. आणि आपण पुढे जाऊया मुलाखतीच्या मध्ये. यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी कोणते 2 बलाढ्य संघ रंगणार, ही सुद्धा चर्चा तितक्याच पद्धतीनं रंगते. तुमचं मत याविषयी काय आहे? विश्वचषक स्पर्धा सुरू होत असताना बऱ्याच संघांचं नाव घेतलं जायचं की हा संघ विश्वचषक जिंकणार. परंतु भले भले संघ या स्पर्धेतून आता बाद झालेले आज सकाळपर्यंत तरी दिसलेले आहेत. पोर्तुगाल फायनलला येणार असं म्हणत होते, पण तोही संघ बाहेर पडलेला आहे. आता पुढच्या ज्या उपांत्यपूर्व फेरीतील लढती होणार आहेत त्यामध्ये फ्रान्स आणि मोरोक्कोची मॅच होणार आहे, स्पेन आणि बेल्जियमची होणार आहे, नॉर्वे आणि इंग्लंडची होणार आहे आणि अजून स्वित्झर्लंडच्या 4 संघांमध्ये अजून सामने व्हायचे आहेत. आता या सर्व ड्रॉचा जर विचार केला तर फ्रान्स आणि बेल्जियमची मॅच पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मी पसंती बेल्जियमला देणार आहे, स्पेनला देणार नाही. त्यानंतर अर्जेंटिना आणि नॉर्वेची मॅच पडण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. कारण नॉर्वे हा डार्क हॉर्स म्हणून या स्पर्धेत आलेला आहे. इंग्लंडला त्यांनी एखाद्या वेळेला पराभूत आणि अर्जेंटिना हा फायनल पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं मला वाटते. त्यामुळे अंतिम 4 संघ कोणते येतील हे आत्ताच सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल. तरीही जगातील सर्व फुटबॉल प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये फायनल झाली पाहिजे. वणिरे सर, आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता या विश्वचषकात गोल्डन बूट हा जो एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो, या पुरस्कारासाठी कोण प्रमुख दावेदार आहे असं तुम्हाला वाटतं? आता गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी सद्यस्थिती पाहिली तर एम्बाप्पे, मेस्सी आणि नॉर्वेचा हालांड, बरोबर, हे 3 खेळाडू प्रत्येकी 7 गोल करून प्रथम स्थानी आहेत. आणि त्यांच्यानंतर इंग्लंडचा हॅरी केन हा 6 गोल करून द्वितीय स्थानावर आहे. आता जिंकत गेलेल्या संघांचा विचार केला तर या 4ही खेळाडूंचे संघ अजून स्पर्धेमध्ये जिवंत आहेत. बरोबर. आणि त्यामुळं या 4 संघापैकी जो संघ शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत खेळत जाईल आणि या 4 खेळाडूंपैकी जो खेळाडू गोल करेल त्याला हा गोल्डन बुटाचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. वणिरे सर, स्पर्धेतून संघ बाहेर पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. नेमार, लुका मॉड्रिच आणि आता त्याच्यात भर पडली आहे ती क्रिस्टियानो रोनाल्डोची. या तिघांच्या कारकिर्दीकडे तुम्ही कसं पाहता? नेमार आणि लुका मॉड्रिच त्याचबरोबर रोनाल्डो यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे. परंतु हे 3ही खेळाडू यांची अनुपस्थिती नेहमीच त्यांच्या संघाला जाणवणार आहे. कारण हे 3ही खेळाडू आक्रमक खेळाडू होते. त्यांचं ड्रिबल जे होतं ते अतिशय वेगवान होतं आणि गोल करण्याची जी अॅक्युरेसी आहे ती त्यांची अगदी परफेक्ट होती. त्यांच्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची ताकद होती आणि ते सर्व गुण नेमारचे पण होते. तो सर्वोत्तम मध्यरक्षक, अचूक पास देण्याचे त्याचं कौशल्य होतं, त्याची गती नियंत्रित करत होता आणि अशा पद्धतीचं त्याचंही वैशिष्ट्य होतं. आणि मॉड्रिचचा जर विचार करायचं झालं तर त्याच्याकडे लिडरशिप प्रचंड चांगली होती आणि म्हणून या तिघांचीही कारकीर्द
अभ्यास म्हणून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल. बरोबर. वणिरे सर, आपण या विश्वचषकामध्ये आढावा घेतला तर केप वर्दे आणि डॉमिनिक रिपब्लिक काँगो यासारखे अतिशय छोटे देश होते, म्हणजे लोकसंख्या, आकारमान यांच्या मानानं या देशांनी सुद्धा लक्ष वेधलंय. त्यांचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल? केप वर्दे आणि DR काँगो सारखे जे लहान लहान देश होते, हं, या देशांनी या विश्वचषक स्पर्धेमध्ये निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. हं, हे दोन्हीही देशांची नावं आपल्याला कुणाला माहीत पण नसतील अशा पद्धतीचे हे दोन देश होते. हं, परंतु त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेत केली. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की संघाची कामगिरी ही त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून नसते. बरोबर. हं, हं, त्यामध्ये असणारी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि संघ बांधणीसाठी आवश्यक असणारं दीर्घकालीन नियोजन हं, हे महत्वाचं आहे. बरोबर. या दोन्हीही संघामध्ये एकही स्टार खेळाडू नव्हता, तरीही या दोन्ही संघांनी एकसंघ संघ म्हणून खेळ केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मोठ्या संघांना हरवता आलेलं आहे आणि हे या संघांनी दाखवून दिलेलं आहे. आपण लोकसंख्या हा विषय काढला आणि आपण पाहिलं तर या दोन देशांची म्हणजे DR काँगो आणि केप वर्दे यांची लोकसंख्या 5 लाख सुद्धा नाही. पण या फिफा विश्वचषकाच्या नकाशावर 1.5 अब्ज ही लोकसंख्या असलेला भारत, चीन सारखे देश नाहीत. तर काय कारण असेल? लोकसंख्येवर संघाची कामगिरी अवलंबून नसते. हं, त्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं असतं. हं, आता 150 कोटीची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारतामध्ये फक्त खेळाडू तयार करून चालणार नाहीत, हं, तर त्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती मजबूत करावी लागेल. बरोबर. एक तर दर्जेदार प्रशिक्षक आपल्या संघांना लाभले पाहिजेत किंवा बाहेरच्या देशातले प्रशिक्षक या ठिकाणी नेमले पाहिजेत. देशात ठिकठिकाणी अकॅडमी स्थापन केल्या पाहिजेत. हं, सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा जो आहे तो सुधारणा झाल्या पाहिजेत. खेळाडूला वयाच्या 10व्या वर्षापासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले पाहिजेत. म्हणजेच काय, तर ज्या अकॅडमी देशामध्ये स्थापन कराव्या असं मी म्हटलं, हं, त्या अकॅडमीमधून वयाच्या 6व्या वर्षापासून खेळाडू दत्तक घेतले पाहिजेत आणि वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांना जास्तीत जास्त बाहेरच्या देशातील संघांबरोबर खेळायला मिळालं पाहिजे. बरोबर. जेव्हा ते 10व्या वर्षी अशा पद्धतीचे सराव सामने बाहेरच्या देशात जाऊन खेळतील, तेव्हा ते वयाच्या 16, 17, 18व्या वर्षी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करू शकतील. बरोबर. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा ज्या आहेत त्या अधिक पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि त्यामधून प्रतिभा शोधणं गरजेचं आहे. तर आपल्या देशांना विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल. बरोबर. वणिरे सर, तुम्ही आता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या एकंदर स्पर्धेची वाटचाल याचं आणि भारताला पुढे जाण्यासाठी कसली आवश्यकता आहे याचं अतिशय उत्तम विश्लेषण केलं. वणिरे सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी ही चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी. यानंतर आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करणार आहोत. मुंबई क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या परंपरेत T20 मुंबई लीगनं नव्या प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 मुंबई लीग स्पर्धेत पुरुष गटात मराठा रॉयल्स तर महिला गटात सोबो मुंबई फाल्कन्स यांनी विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेचा आढावा तसेच भारतीय क्रिकेटचं वर्तमान आणि भविष्यातील दिशा याविषयी मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि BCCIचे लेव्हल 3 प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दहाड सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार. नमस्कार. दहाड सर, नुकतीच पार पडलेली T20 मुंबई लीग स्पर्धा ही तुम्ही कशी पाहता? एकूण या स्पर्धेबाबत तुमचं काय मत आहे? मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही T20 स्पर्धा माझ्या दृष्टीने ही मुंबई क्रिकेटसाठी निश्चितच गेम चेंजर किंवा ज्याला आपण म्हणतो की मुंबई क्रिकेटला नवीन कलाटणी देणारी नक्कीच ठरणार. आणि ह्या स्पर्धेमध्ये केवळ नव्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळाली नाही, तर त्याचप्रमाणे प्रायोजक, वेगवेगळे ज्यांना आम्ही ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणतो, आणि त्याचप्रमाणे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या आणि वेगवेगळ्या स्किल असलेल्या खेळाडूंना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर खेळायची ही संधी मिळाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच पुढे ही स्पर्धा ठरणार मुंबईसाठी आणि भारतासाठी. 2026च्या T20 मुंबई लीगमधून मुंबई आणि भारतीय क्रिकेटला नेमकं काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
सर्वात पहिले तर मुंबई क्रिकेट ही वंचित होती T20 क्रिकेट पासून, की जिथे तर त्याच्यामुळे एक जो अत्यंत महत्वाचा जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता मुंबई क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ जाण्याकरता, तर तो प्लॅटफॉर्म पूर्णपणे मिळालेला आहे. आणि दुसरा विशेष म्हणजे की अगदी म्हणजे जर महिला क्रिकेटमध्ये बघितलं तर 13 वर्षाच्या मुलींनी सुद्धा T20 मध्ये पदार्पण केलं आणि त्याचप्रमाणे 32 वर्षाची सुद्धा खेळाडू खेळली. ही जी काय एक रेंज मिळालेली आहे गुणवत्तेची, जी आपण एकदा आपल्याला IPL मध्ये पाहायला मिळाली, की कुठे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पण खेळला आणि जिथे 42 वर्षाच्या प्रवीण तांब्यानी सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स केला होता IPL मध्ये. तर मला असं वाटतं की ही जी रेंज आहे, ही रेंज गुणवत्तेला वाव देणारी अत्यंत महत्वाची ठरणार मुंबई क्रिकेटसाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी. बरोबर. दहाड सर, राज्य संघटनांकडून अशा अनेक T20 लीग आता उदयास आलेल्या आहेत. जशी आपण पाहतोय की T20 मुंबई लीग असेल, विदर्भ प्रीमियर लीग असेल आणि महाराष्ट्र क्रिकेट लीग असेल, अशा अनेक राज्यांमध्ये पण सुरू झाल्यात, जशी बंगालची असेल. तर या सगळ्या लीगचा जर आपण विचार केला तर तिथून खरंच गुणवत्ता आपल्याला मिळते? हो, निश्चितच. आणि आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की मध्ये कोविडच्या मुळे थोडासा खंड पडला होता मुंबई क्रिकेटच्या T20ला. परंतु त्याच्या अगोदर जी T20 क्रिकेट झाली होती त्याच्यामध्ये शिवम दुबेनी अप्रतिम परफॉर्मन्स केला होता आणि केवळ त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आणि जो त्यांनी रणजीमध्ये सुद्धा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली होती, त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. म्हणून ह्या स्पर्धामधून दर्जेदार खेळाडू घडणारच घडणार. आणि विशेष करून महिलांच्या सुद्धा T20 लीग सुरू झाल्यामुळे आता भारताला महिला क्रिकेटमध्ये सुद्धा अजून जास्त दर्जेदार खेळाडू मिळतील. बरोबर. तुम्ही दहाड सर आता म्हणालात की महिलांमध्ये सुद्धा उत्तमोत्तम क्रिकेटपटू मिळतील. तुम्ही MCAच्या महिला टॅलेंट हंट कार्यक्रमाचे सुद्धा प्रमुख प्रशिक्षक आहात. महिला T20 मुंबई लीगचा आपण दर्जा बघितला, त्याच्यातली स्पर्धात्मकता बघितली आणि तिथेच 13 वर्षाची एक स्वरा जाधव नावाची खेळाडू सुद्धा बघितलीत. एकंदर या स्पर्धेचं तुम्ही कसं वर्णन कराल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जी जबरदस्त त्यांनी रेंज दिली आणि महिला क्रिकेटला जे प्राधान्य मिळालं, आज जर त्यांना म्हणतो ना एक व्यासपीठ मिळालं की ज्याच्यामध्ये महिला क्रिकेटला सुद्धा त्या दर्जाला खेळणं काय आहे, तो अनुभव काय आहे, तो थरार काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अप्रतिम अनुभव मिळालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की वर्ल्ड कप मध्ये 337 केले ऑस्ट्रेलियाने आणि ते भारतीय क्रिकेट संघाने चेस केले. त्यामुळे मुलींचा सुद्धा गेम अजून वेगवान होणार, त्यांची फटकेबाजी, त्यांची गोलंदाजी सुद्धा अजून जास्तीत जास्त स्पर्धात्मक होणार. आणि त्याची ही जी रचना झालेली आहे की आज म्हणतो ना की आज पाया मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठेवला आहे. म्हणून मला असं वाटतं की एक नवीन विश्वच उदयाला येणार आहे की जे म्हणजे नुसतं केवळ महिला क्रिकेटपटूंनाच नाही तर अख्ख्या भारतातल्या तरुण महिला खेळाडूंसाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असणार आहे. बरोबर. खडूस वृत्ती ही मुंबई क्रिकेटची खरी ओळख असते. सध्याच्या क्रिकेटकडे पाहता मुंबईमध्ये ही खडूस वृत्ती खरंच अस्तित्वात आहे का, याविषयी काय सांगाल? तर खरं सांगायचं म्हणजे इथे माझं थोडं परखड मत आहे की आता खडूस वृत्ती फारशी पाहायला मिळणार नाही आणि मुंबईची जी खडूस वृत्ती आहे ती सुद्धा दिवसेंदिवस थोडीशी कमी होणारच. आणि त्याचं कारण मुंबई क्रिकेटर असं नाहीये, त्याचं कारण आहे की दोन विरोधाभास असलेले क्रिकेटचे फॉर्मॅट. एकीकडे आपण 4 दिवसाची कसोटी सामने, 5 दिवसाचे कसोटी सामने खेळायची इच्छा ठेवतो की जिकडे अपेक्षा आहे की फलंदाजांनी खूप छान चिवटपणे खडूस वृत्तीने फलंदाजी करावी, विकेट न घालवता रन जमवावे, ते पण 4-5 दिवसाच्या अंतराळात. आणि दुसरीकडे असा खेळ आहे की जिकडे फारसा विचार न करता केवळ चेंडू बघायचा आणि तो चौफेर फटकेबाजी करून वेगात धावा गोळा करायच्या. त्यामुळे हे असे दोन विरोधाभास असल्यामुळे ती खडूस वृत्ती मुंबईची कितपत जपली जाईल मला खरोखर शंका आहे. आणि जिद्द आणि लढाऊपणा जरी असला तरी एवढ्या विरोधाभासामुळे आणि विशेष करून दुसरे राज्य सुद्धा इतके अप्रतिम त्यांच्या क्रिकेटच्या अकॅडमीज, त्यांच्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्यांचे वेगवेगळे जे हाय परफॉर्मन्स सेंटर झालेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा खूप जोरदार खेळत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची जिद्द आणि लढाऊ वृत्ती इथे खूप जास्त पणाला लागेल
आणि त्याचप्रमाणे जर मुंबईने जर का ह्या गोष्टींचं लक्ष नाही दिलं तर मग निश्चितच मुंबई क्रिकेटची उंची ती राहणार नाही की जी एक 7-8 वर्षापूर्वी अबाधित होती. बरोबर. आपण जसं पाहतो की मुंबईनं कर्णधार सुद्धा चांगले दिलेत. जसं आपण पाहिलं की 19 वर्षाखालील जो विश्वविजेता संघ होता, या विश्वविजेत्या संघाचं नेतृत्व केलं ते आयुष म्हात्रेने. आणि आता श्रेयस अय्यर हा भारताच्या T20 संघाचा कर्णधार आहे. IPL मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघंही नेतृत्व करत होते. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मुंबईचं क्रिकेट हे खडूस असल्यामुळे विकेट कशा काढायच्या हे कायम चॅलेंज असायचं कुठल्याही गोलंदाजी संघासाठी आणि गोलंदाजीच्या कर्णधारासाठी. आणि आपण जसं की बघतो की कर्णधार पद हे महत्वाचं असतं की तुम्ही तुमचे गोलंदाज कसे वापरून घेता आणि त्यांच्याकडून कसे फील्ड सेटिंग करून कसे तुम्ही विकेट्स मिळवतात. आणि त्यामुळे मुंबईने कायमच म्हणजे गावस्कर सरांपासून ते त्यांच्या अगोदरपासून ते अगदी आत्तापर्यंत श्रेयस अय्यर पर्यंत कायम दर्जेदार कर्णधार दिलेच आहेत. कारण मुंबईचं खडूस क्रिकेट, त्यामुळे आपल्या कर्णधारांना घरीच इतकी जबरदस्त प्रॅक्टिस मिळते की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या, एवढे खडूस क्रिकेटर आणि नुसते खडूसच नाही तर एवढे क्रिकेटर म्हणजे मुंबईमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ लाखभर क्रिकेट खेळाडू खेळत असतील. तर म्हणून नेतृत्व गुण हे मुंबई क्रिकेटमध्ये कायम असणार. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते चमकणार. आणि श्रेयस अय्यरची विशेषता काय आहे की तो त्याच्या खेळाडूंवरती भरपूर विश्वास ठेवतो. त्यांना सहजतेने आपला नैसर्गिक खेळ करता येईल अशी संधी सुद्धा देतो. आणि विशेष म्हणजे की तो विनाकारण क्रिटिकल होत नाही. बरोबर. म्हणजे कुठे ना कुठे जे मी महेंद्रसिंग धोनीच्या काही गुणांची जी विशेषता होती की शांत राहणे, कमी बोलून जास्त लक्ष देणे आणि जेवढं बोलायचं तेवढं मोजकच बोलायचं आणि योग्य सिच्युएशनला योग्य गोलंदाज किंवा फलंदाजाला फलंदाजी द्यायची. मला असं वाटतं की हे सगळे गुण श्रेयस अय्यरला एक अप्रतिम कर्णधार म्हणून ख्याती मिळवून देणार. संदीप दहाड सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज तुम्ही आलात आणि T20 मुंबई लीग आणि भारताची वाटचाल या संदर्भात आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करीत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात इंग्लंडवर 17 चेंडू आणि 7 गडी राखून मात करीत महिला T20 विश्वचषक 2026चं विजेतेपद पटकावलं. सामनावीर बेथ मुनीनं 64 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. प्रज्ञानंद यांनी अखेरच्या दिवशी दमदार पुनरागमन करत ग्रँड चेस टूर क्रोएशियन लीग स्पर्धेत 21.5 गुणांसह संयुक्त तिसरं स्थान पटकावलं, तर डी गुकेश 6व्या स्थानावर राहिला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार. क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि T20 मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादर करते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.